नमस्कार, मी सतीश फडके, अर्थवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बचत प्रत्येकाला करायची असते, प्रत्येकाला हे कळतं की सेव्हिंग केलं पाहिजे, पण ते होत नाही. काही अर्थाने आपण असं म्हणू की कळतं पण वळत नाही, अशी काहीतरी ही परिस्थिती आहे. एव्हरीवन इज ट्राइंग मे बी परहॅप्स हिज हार्ट अँड सोल टुगेदर टू सेव्ह समथिंग आउट ऑफ हिज इन्कम और सैलरी, वॉट एवर, बट अल्टीमेटली ही इज नॉट दैट एबल टू डिराइव दैट मच सेविंग्स. ये सब जो हो रहा है वो क्यों हो रहा है, इसका कारण अगर ढूंढने की कोशिश करेंगे तर मला असं वाटतं की बा या सगळ्याची चूक जी आहे ही मुळामध्ये जाते एका थेरॉटिकल फॉर्म्युल्यामध्ये. इकॉनॉमिक्सच्या पुस्तकांमध्ये हा फॉर्म्युला थेरॉटिकली असाच दिलेला असतो की बा उत्पन्न तुमचं जे आहे म्हणजे इन्कम, खर्च जो आहे तुमचा म्हणजे एक्सपेंडिचर, आणि उरलं ते सेव्हिंग्स म्हणजे बचत. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि तो उत्पन्नामधूनच होणार हे क्लिअर आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली फॉर्म्युला असं डिराइव्ह होतो, इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेव्हिंग्स. उत्पन्नातून खर्च वजा करा तर जी उरली ती बचत. आणि हा थेरॉटिकल फॉर्म्युला जो आहे हा आपल्या आयुष्यात प्रचंड मोठे घोळ घालतोय. कारण जे उत्पन्न आहे ते आपलं ठरलेलं आहे, त्या महिन्यात ते उत्पन्न आल्यानंतर जे जे खर्च आपल्या समोर येतात, समोर दिसतात, करावेसे वाटतात ते आपण सगळे करतो. आणि मग महिन्याच्या शेवटी आपल्या लक्षात येतं, काही काही लोकांच्या 25 तारखेला लक्षात येत असेल, काही काही लोकांना 20 तारखेला साक्षात्कार होतो की आता बचत करण्यासारखं काही उरलंच नाहीये. आता उरलाय ती एकच गोष्ट की पुन्हा 1 तारखेची वाट पाहणे. हो सकता है कि इसके ऊपर बेस्ट सोल्यूशन शायद ये सजेस्ट किया जाता है एंड दैट इज ऑल्सो व्हेरी कॉमन थिंग नाउ इट इज. पण मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसं की सबके लिए सब कुछ नहीं है, सगळ्यांकरता प्रत्येक गोष्ट नाही. काही गोष्टी अशा असतील ज्या तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहेत तर चांगली गोष्ट आहे की हे कन्फर्म करा की हे आपल्याला माहित होतं आधी, तर ती चांगली गोष्ट आहे. स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. तरीही काही लोक असे समाजात असणार आहेत ज्यांच्याकरता या महत्वाच्या गाईडलाईन्स असतील. सो घोळ सगळा त्या फॉर्म्युल्याने केला आहे, इनकम माइनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग नहीं. आज से ये फॉर्मूला बदल के उल्टा कर देंगे, इनकम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे तुमचं उत्पन्न जे काही आहे त्याच्यातून बचत मायनस करा आणि जे काय उरलं तो तुमचा खर्च आहे किंवा तेवढे तुम्हाला खर्च करायचे आहेत असं नॅचरली समजा. इमॅजिन करूया हायपोथेटिकल फिगर्स किंवा तुमचा पगार फॉर एक्झाम्पल काहीतरी 40,000 रुपये आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायची किंवा सेव्हिंग किती करायचं आहे, बचत किती करायची हे पहिले ठरवा. तेवढी बचत करून टाका आणि मग उरलेले जे पैसे आहेत ते कंसात बेधडकपणे खर्च करा. हे केलं तरच बचत होणार आहे, अदरवाइज कहाणी कभी खत्म न होने वाली. आपला पगार 10,000 होता तेव्हा आपण 9,900 रुपये खर्च करत होतो, बचत 100 रुपये होती. मग तो 40,000 रुपये झाला, आपण 39,900 खर्च करायला लागलो, बचत 100 रुपये आहे आणि तो 1,00,000 झाला उद्या, तरी कहानी में कोई ट्विस्ट नहीं आने वाला. ट्विस्ट ऐसे ही आएगा जब हम ये डिसाइड करेंगे कि पहले सेविंग कर दो, जो बचेगा वो अपने आप एक्सपेंडिचर. ये तो कोई सोचने की चीज नहीं है ना. असा कोणी माणूस नसेल ना की तुझा विचारात पडलाय की माझे पैसे आता कशावर खर्च करू हेच मला कळत नाहीये. आणि असा समजा कोणी माणूस असेल की ज्याला हे कळत नाही की त्याच्या जर पैसे पण ते खर्च कशावर करायचे, तर आय एम डॅम शुअर ही इज नॉट वॉचिंग एनी व्हिडिओ ऑफ दिस काइंड. तो आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्यांकरताच आहे हा प्रश्न किंवा हा प्रॉब्लेम जो आहे. आता पुढचा मुद्दा की इन्कम मधून आपण सेव्हिंग करणार आहोत आणि म्हणजे उरलं ते खर्च करणार आहोत. मग सेव्हिंग्स करायचं म्हणजे काय करायचं? मला असं वाटतं खूप सारे प्रकार आहेत. कांट स्पेल शायद 10-12 होंगे. तुमच्या खिशात पैसे आहेत सध्या काही, ते पण तुमचं सेव्हिंगच आहे, नो डाऊट. कॅश इन हँड ज्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं, तुमच्या खिशात जे पैसे आहेत ते सेव्हिंग आहेत. आपल्या आपल्या घरी बायकांजवळ जे पैसे आहेत ते पण सेव्हिंगच आहेत. काही बायका स्वतःही अर्निंग करणारे असू शकतात, नो डाऊट, त्यांचे जो पैसे जे आहेत ते सेव्हिंगच आहेत. काही काही लोक पैसे कुठेतरी गडप करून ठेवतात, म्हणजे गमती खातर असं म्हटलं जातं की काही काही बायका त्यांच्या नवऱ्याच्या खिशातून काहीतरी पैसे गायब करतात आणि ते कुठेतरी दळून ठेवतात, तर ते इमर्जन्सी म्हणून कामात येतात. जुन्या काळचा इमर्जन्सी फंड जो आजकाल फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फार गवगवा करून सांगितला होता तो कदाचित हा असेल. डिमॉनिटायझेशनच्या वेळेला नाही का, जितक्या नोटा माणसांजवळ नाही निघाल्या तेवढ्या जास्त हाऊसवाईफ जवळ निघाल्या, कारण त्यांनी असोत म्हणून ते पैसे जे आहेत ते वेळोवेळी बचत करून ठेवले होते. दॅट इज ऑल्सो सेव्हिंग. पिगी बँक छोट्या पोरांच्या ज्या आहेत तशा मोठ्या माणसांचे असू शकतात. अलमारीमध्ये कुठेतरी कपड्यांच्या ढिगाखाली पैसे असू शकतात.
जुन्या काळी डाळीच्या डब्यांमध्ये असायचे, हे पण सगळं नॅचरली सेव्हिंग आहे. बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला जे पैसे आहेत ते पण नॅचरली सेव्हिंग मध्ये येतात. करंट अकाउंटला असतील तरी चालेल. पुढचा प्रकार, बँकांमध्ये एफडी तुम्ही केलेलं असेल किंवा आरडी मध्ये तुमचे पैसे असतील ते पण नॅचरली याच्यात येतील. नेक्स्ट, पोस्ट ऑफिस किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत, जसं बजाज फायनान्स किंवा टाटा फायनान्स किंवा या टाईपच्या कोणत्याही कंपन्या, त्यांच्याकडे आपण काही डिपॉझिट ठेवलं कारण तिथे रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा बँकांपेक्षा जास्त मिळतो. सो दॅट ऑल्सो विल काउंट. पोस्ट ऑफिसमध्ये एनएससी म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा या टाईपच्या काही योजना चालतात, किसान विकास पत्र किंवा अशा, ते पण नॅचरली सेव्हिंग आहे. काही लोक पीएफ मध्ये पैसे टाकत असतील जर ते नोकरी करत असतील, जर ते स्वतः एंटरप्रिन्युअर असतील तर ते कदाचित पीपीएफ मध्ये पैसे टाकत असतील म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. सो दैट इज ऑल्सो पार्ट एंड पार्सल ऑफ सेविंग. आगे बढ़ेंगे, थोड़ा कोई म्यूचुअल फंड में पैसा डाल रहा है तो वो भी सेविंग ही है. एसआयपी वगैरे केली तुम्ही किंवा लमसम केलं तरी तो सेविंग आहे. अजून पुढे चालू, एलआयसीच्या किंवा कोणत्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज तुम्ही काढल्या असतील ज्या मनी बॅक टाईपच्या आहेत तर नॅचरली तेवढे पैसे तुमच्याजवळ आहेत, कुठेतरी ते बचत झालेले आहेत. सो दॅट इज ऑल्सो सेव्हिंग. तुम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटला पैसे टाकत असाल, काही काही लोक ट्रेडिंग करतात आहे ना, मग ते सुद्धा नॅचरली दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर सेव्हिंग. रिअल इस्टेटमध्ये काही काही लोकांनी पैसे टाकले, प्लॉट घेतला, जमीन जुमला घेतला, ऍग्रिकल्चर लँड घेतली किंवा कमर्शियल काय शॉप्स घेतले किंवा जे जे काय, ओव्हरऑल रिअल इस्टेट हा पण नॅचरली सेव्हिंगचा एक टाईप आहे. गोल्ड किंवा प्रेशस मेटल ज्याला म्हणू, नॉर्मली इट इज टेकन ॲज गोल्ड, पण ते गोल्ड असू शकतं, सिल्वर असू शकतं, प्लॅटिनम किंवा डायमंड्स असू शकतात, प्रेशस स्टोन्स असू शकतात. तर हा पण सेव्हिंगचा एक पार्ट आहे. आणि नीडलेस टू मेन्शन की आपल्यासारख्यांकरता नाही ऍप्लिकेबल, पण अँटिक पेंटिंग्स किंवा अँटिक कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्यांना पण सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे. माय गॉड, सेव्हिंगचे इतके सगळे प्रकार आहेत किंवा इतके सगळे अव्हेन्यूज जे आहेत हे आपल्याकरता आहेत. आता पुढचा मुद्दा की एव्हरी सेव्हिंग इज नॉट इन्व्हेस्टमेंट, बट नो डाऊट एव्हरी इन्व्हेस्टमेंट इज द सेव्हिंग. प्रत्येक बचत ही गुंतवणूक नाही, पण प्रत्येक गुंतवणूक ही बचत आहे. बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये फरक काय? मी समजा 100 रुपये माझ्या खिशात आज टाकून ठेवले किंवा रोज 100 रुपये मी माझ्या खिशात ठेवतोय, तर महिन्याच्या शेवटी साधारण 3000 रुपये जे आहेत ते माझी बचत झालेली असेल. ही बचत आहे, ही गुंतवणूक नाही. हे 3000 रुपये मग मी 1 महिन्यानी माझ्या खिशातून काढले आणि माझ्या कपाटात कुठेतरी जडवून ठेवले किंवा लपवून ठेवले, ती पण सेव्हिंग आहे, ती इन्व्हेस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ नॅचरली हा होणार की तुम्ही गुंतवणूक करताय म्हटल्यानंतर तुम्ही जे पैसे गुंतवले फक्त ते कायम राहणार नाही आहेत, त्या पैशांमुळे तुम्हाला काही पैसे मिळणार आहेत. सो ऑब्व्हियसली येस, की इन्व्हेस्टमेंट इज बेटर दॅन द सेव्हिंग्स बिकॉज इट इज पेइंग यू समथिंग. तुम्ही साध्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला जरी पैसे ठेवले तरी आजकाल बँकांचे व्याजदर हे फारच चिंताजनक विषय आहेत. पण समजा 2.5-3% तुम्हाला त्याच्यावर काहीतरी व्याज मिळतं. फुलना फुलाची पाकळी अशी एक टर्म असते, मला असं वाटतं हे फुलना फुलाची पाकळी नाही, हे फुलाचं दांडीच आहे फक्त, पण का होईना काहीतरी मिळत आहे हे सत्य. मग तुम्ही एफडी मध्ये टाकाल तर अजून जास्त मिळतं. म्हणजे नॅचरली ज्या बचतीवरून आपल्याला काहीतरी इन्कम जनरेट होत आहे ती नॅचरली गुंतवणूक झाली. सो सेविंग करने का कि इन्वेस्टमेंट करने का, इसका भी शायद आंसर जो है वो आपको मिल गया. आता पुढे जाऊ की बा एक्सपेंडिचर जो उरलेला आपण करणार आहोत तर तो मला असं वाटतं की इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला पहिल्या एपिसोडला म्हटलं होतं की अनलिमिटेड नीड्स आणि लिमिटेड रिसोर्सेस यांची ही कहाणी आहे अर्थशास्त्र किंवा आर्थिक नियोजन. आपल्या गरजा अमर्यादित राहणार आहेत आणि आपले सोर्सेस किंवा साधनं किंवा उत्पन्न म्हणून इन शॉर्ट हे नेहमी मर्यादित किंवा लिमिटेड राहणार. त्या मर्यादित पैशामधून किंवा उत्पन्नामधून अमर्यादित गरजा कशा भागवायच्या हा प्रकार जो आहे हा नॅचरल इकॉनॉमिक्स किंवा फायनान्शियल प्लॅनिंग आहे. आता ह्या ज्या गरजा मी म्हणतोय याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत असं मला वाटतं. एक आहे नीड्स आणि दुसरा आहे वॉन्ट्स. एक नीड्स आहे, दुसरा वॉन्ट्स आहे. तो नीड्स म्हणजे जरूरत आहे आणि वॉन्ट्स म्हणजे चाहते. आणि खर्च जो काय आपण करणार आहोत तो नीड्सवर होईल आणि वॉन्ट्सवर होईल. नो डाऊट त्याच्या आधी सेव्हिंग झालेलं असेल तर याचा रेशो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग्स 30%, नीड्स 50% आणि वॉन्ट जे आहेत त्या 20%. 100 में से पहले 30 रुपए सेविंग की तरफ जाएंगे, 70 में से 50 नीड्स के ऊपर होंगे और 20 जो है वो एक्सपेंडिचर के ऊपर. आगे की कहानी क्या है ये डेफिनेटली इंटरेस्टिंग होगा, बट दैट विल बी कंटिन्यूइंग इन द नेक्स्ट वीडियो.